नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर ह्या ठिकाणी 10 ते 12 आपण मिरची घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण मीठ टाकून वाटून घेतलेलं आहे. तर इथं आपण 1 किलो बटाटे जे आहेत ते उकळून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्यावरची आता आपल्याला लगेचच साल काढायचे. बटाट्याचे पापड म्हणलं तर सर्वांनाच आवडतात. अगदी सोप्या पद्धतीने वर्षभर टिकणारे आहेत. नक्की तुम्ही ही पद्धत ट्राय करा. तर इथे पूर्ण आपली साल काढून झालेली पाहू शकता. या ठिकाणी पूर्ण बटाट्याची साल आपण काढून घेतलेली आहे आणि असं छोटी खिसणी घ्यायची आणि आपल्याला पूर्ण मॅश करून घ्यायचे किंवा मॅशरनं केलं तरीसुद्धा चालते किंवा चाळणीनं पुरणपात्राच्या केलं तरीसुद्धा चालते. फक्त मध्ये गुठळ्या राहणार नाही त्याची आपल्याला काळजी घ्यायची आणि सॉफ्ट आपल्याला एकदम मॅश करायचे. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं पूर्ण आता मी मॅश करून घेणार आहे. वर्षभर आपण वेगवेगळे पापड बनवतो पण त्यामधला सर्वांना आवडणारा हा पापड आहे. कुणालाही आवडत नाही. लहानापासून मोठ्यापर्यंत चिप्ससारख्या टेस्टचे पापड सर्वांनाच आवडतात. तर अशा लहान खिसीने पूर्ण खीस जो आहे तो आता असंच खिसून घेणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे आणि पटकन ही पद्धत होते. नक्की हीच पद्धत तुम्ही सुद्धा ट्राय करा. तर हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे. प्लीज एक कमेंट करा. चला तर पूर्ण बटाटे आपले खिसून झालेले आहेत आणि आपण पूर्ण एका जागी करून सुद्धा घेतलेले आहेत ते आता. तर इतका छान आपलं सॉफ्ट अगदी बटाटा आपला छान तयार झालेला आहे. भरपूर असा आपण मॅश केलेला आहे. आता अगदी उत्सुकता पापड बनवायची सर्वांनाच असते पण सर्वात अगोदर तुम्ही हेच पापड बनवा. चला आता ह्या ठिकाणी मॅश करून घेतलेला बटाटा जो आहे तो आपण परातीमध्ये टाकून घेतलेला आहे कारण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता. तर इथं काय केलं आहे ह्या ठिकाणी आपण साबुदाणा जो आहे तो आपण मिक्सरला काढून घेतलेला आहे. अंदाज घेतलेला आहे पण मी इथे ह्या ठिकाणी थोडंसं मेजून टाकत आहे. तर ह्या ठिकाणी 3 ते 3.5 पळ्या इतका आपण ह्या ठिकाणी साबुदाण्याचं पीठ टाकलेलं आहे. अगदी छान आपण गरम करून मिक्सरला काढून चाळून घेतलेला आहे किंवा गिरणीवरनं काढून आणलं तरीसुद्धा चालते. मिरचीचा ठेचा जो आपण वाटून घेतला त्यामधला अर्धा ठेचा मी ह्या ठिकाणी टाकलेला आहे आणि मिरचीचा ठेचा आणि साबुदाणा तुमच्या अकाउंट तुम्ही थोडं कमी जास्त केलं तर काहीच फरक पडत नाही. तर ह्या ठिकाणी तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असेल तरच टाका. तर ह्या ठिकाणी टेस्ट येण्यासाठी मी हे टाकलेलं आहे. कोथिंबीर लहान आकारात कट करून घ्यायचे आणि थोडंसं ह्या ठिकाणी मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि जिरे टाकलेले आहेत. चला तर पूर्ण जिन्नस आपले तर छान टाकून झालेले आहेत. आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं जे की मीठ जे टेस्ट आहे ती सर्व पिठाला लागली जाईल अशा पद्धतीनं आपला छान गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता साबुदाणा न मिक्स करता तुम्ही नुसते बटाट्याचे जरी पापड बनलात तरीसुद्धा चालतात. लहान आकारामध्ये चिप्ससारखे आपण हे पापडसुद्धा बनवू शकतो. तर ह्या ठिकाणी आपल्याला पूर्ण साबुदाणा जो आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा. कारण एक कणसुद्धा आपल्याला पूर्ण साबुदाणा बटाट्यामध्ये मिक्स करायचं आहे कारण एका साईडला राहिलं तर साबुदाणा मिक्स चांगला होणार नाही नंतर. तर आता ह्या ठिकाणी पाहू शकता ह्या ठिकाणी जर खूप घट्ट होत असेल तर थोडंसं पाण्याचा हात लावला तरीसुद्धा चालते कारण आपल्याला आणखीन हे जे पीठ आहे ते आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे कारण आपण कच्चा साबुदाणा वापरलेला आहे आणि तो चांगला फुगला जाईल. पापड आपलं चौपट फुललं जाईल यासाठी आपल्याला एक ट्रिक वापरायचं की आपण हे पीठ जे आहे ते वाफवून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी पूर्ण पीठ छान मी मळून घेतलेलं आहे. घसाघस मळून घ्यायचं आहे. अगदी अलगद हाताने न मळता छान प्रेस करून मळलं तर पूर्ण साबुदाणा बटाटा मिक्स होईल चांगला. तर ह्या ठिकाणी एक 5 मिनिटाकरता आपण झाकण ठेवलेलं होतं. आता 5 मिनिटानंतर आपण ह्या ठिकाणी एक चाळणी घेतलेली आणि त्या चाळणीवरती पूर्ण पीठ जे आपण तयार करून घेतलेलं आहे ते आता ह्यावरती आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. एक फक्त आपल्याला 5 मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे म्हणजे स्टीम करून घ्यायचं आहे. जे की चांगली वाफ बसली तर आपले पापड इतकी छान फुलतात आणि करण्यासाठी सुद्धा वेळ लागणार. तर ह्या ठिकाणी आपण खाली पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्यावरती आपण ही चाळणी ठेवली आणि वरून एक पातेलं ठेवून आपण हे वाफवून घेतलेले. तुमच्या सोयीनुसार तुम्हाला स्टीमर असेल तर त्यामध्येच न स्टीम करून घेऊ शकता. तर ते छान आपलं स्टीम झालं अगदी मऊसूत आपलं हे छान पीठ तयार झालेलं आहे. आता उपवास स्पेशल पापड आहेत नक्की ट्राय करा. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं तेलाचा एक बोट आपल्याला लावून छान गोळे तयार करून घ्यायचे. हव्या त्या आकारामध्ये तुम्ही लहान मोठे गोळे करू शकता. अगदी मीडियम साईजचे ह्या ठिकाणी पूर्ण गोळे जे आहेत ते सुरुवातीला बनवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण काही गोळे तयार करून घेतलेले आणि बाकीचं पीठ जे आहे ते आपण पातेल्यावरती झाकून ठेवलेलं आहे जे की थंड होणार नाही. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने एक गोळा घ्यायचा आणि छोटे आपण खालून पॉलिथिन ठेवले वरून एक ठेवून आपण असं प्रेस करून हे पापड जे आहेत ते मोठे आपल्याला तयार करायचे किंवा पुरी मशीननं केलं तरीसुद्धा चालते. अगदी झटपट पापड बनवून तयार होतात. वेळ लागत नाही. मेन म्हणजे आपण हे घरात बसून करू शकतो. उन्हासुद्धा त्याची गरज नाही. अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये भरपूर असे पापड बनवून तयार होतात. अगदी छान खमंग. तर आता ह्या ठिकाणी मी घरातच बसून पापड तयार करत आहे. तर अशा पद्धतीने आपण डायरेक्ट गोळा पॉलिथिनवर ठेवून त्यावरती छोटी ठेवून आपण अशा पद्धतीने सुद्धा हे पापड करू शकतो. बिलकुल वेळ लागत नाही. खूप सोपी पद्धत आहे. नक्की ट्राय करा. तर काही पापड मी असे बनवून घेतलेले तर काही असं
किचन ओट्यावरतीच डायरेक्ट पोळपाट ठेवून आपण अशा पद्धतीने एकही पापड तयार करून सुद्धा घेऊ शकतो. तर ह्यामधलंच काही शिल्लक पीठ ठेवून मी ह्या ठिकाणी दुसरा एक पदार्थ म्हणजे आपल्याला एकाच मिश्रणापासून भरपूर असे आपण पदार्थ बनवू शकतो. अगदी ही सुद्धा आपण ट्रिक वापरली तरी सुद्धा पापड छान तयार होतात. ह्या ठिकाणी आपण जे भाज्या कट करतो त्याचं चॉपर घेतलेलं आहे आणि त्यानं आपण प्रेस करून हे पापड बनवलेले आहेत. जर पापड तर आपले बनवून झालेत. अर्ध मिश्रण आता शिल्लक राहिलेलं आहे. त्याच मिश्रणापासून आपल्या चकल्यासुद्धा बनवता येतात. तर ह्या ठिकाणी मी आता काहीच पिठाच्या चकल्या बनवून घेणार आहे. अगदी छान कुरकुरीत खुसखुशीत आपली चकली बनवून तयार होते आणि वर्षभर आपण हे स्टोअर करून ठेवू शकतो. अगदी सोपी पद्धत आहे. तर आता तुम्हाला चकल्यासुद्धा दाखवेन की किती आपल्या छान परफेक्ट चकल्या बनवून तयार होतात. बिलकुल ह्या चकल्या मोडत नाहीत. अगदी परफेक्ट बनवून तयार होतात आणि झटपट मदतीला कोणी नसेल तरी सुद्धा आपण ह्या चकल्या बनवू शकतो. बिलकुल बिघडत नाहीत. पाहू शकता बिलकुल चकली जी आहे ती तुटणार नाही. अगदी लहान छोट्या मोठ्या आकारामध्ये ह्या चकल्या बनवू शकतो आपण. चला तर ह्या ठिकाणी भरपूर अशा मी चकल्यासुद्धा बनवून घेतलेत. पापडसुद्धा बनवून झालेले आहेत. तर आता काय करायचं आहे, एक दिवसाकरता आपल्याला हे कडकडीत उन्हाला चांगलं वाळवून घ्यायचं आहे. वाळल्यानंतर तुम्हाला मी तळून लगेच दाखवणार आहे की आपले पापड किती छान बिलकुल लालसुद्धा होणार नाही आहेत. जर नुसते आलूचे पापड केलं तर खूप लाल होतात. त्यामुळे थोडं साबुदाणा टाकल्यामुळं पापड जे आहेत ते पूर्ण लाल होणार नाहीत. अगदी छान खमंग आणि खुसखुशीत पापड बनवून तयार होतात. तर या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने आपण पापड बनवून घेतले, चकल्यासुद्धा बनवून घेतलेल्या आहेत आणि एक दिवसाकरता आपण हे कडकडीत उन्हाला सुद्धा ठेवून घेतलेले पाहू शकता. या ठिकाणी वाळल्यानंतर पापड असे झालेले आहेत. चला तर आपले पापड लगेच तळून पाहायचे. तुम्ही ह्या ठिकाणी लाल तिखट टाकलं तरी सुद्धा चालते. तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये आपण टाकून छान पापड जे आहे ते फुलवून घेऊ. आता मस्त कुरकुरीत आपलं हे आलू साबुदाणा पापड तयार झालेला आहे. तर तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की एक कमेंट करून सांगा. तुम्ही जर एकदा जर हे पापड खाल्ला तर नेहमी हे पापड बनवा. इतके छान खाण्यासाठी खमंग आणि घरात बनवण्याची पद्धत असल्यामुळं खूप सोपी आहे. नक्की ट्राय करा. चला तर ह्या ठिकाणी पापड तर आपले छान तळून झालेले आहेत. तुम्हाला पापड तोडून सुद्धा दाखवेन किती खुसखुशीत झालेले आहेत ते. चला पापड तर तुम्ही पाहिलेले आहेत आणि तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की एक कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.